या हरिकथेचा परिणाम तरी काय, हरिकथेने काय घडतं, तुकोबरा एवढा आग्रह करतात ते हरिकथेमध्ये दडले तरी काय, काहीतरी निश्चित असलं पाहिजे ना. कुठे कुठेतरी संत आपल्याला सांगतात. आपल्याला व्यवहारामध्ये एखादं इकडं आलेले तर आमच्या वाट्याला आले लाडू, कुणाच्या वाट्याला आले काय माहिती, मामींनी लाडू पाठवले आम्हाला. काही काही मंडळींना त्या लाडूची चाचणी अशी साधते की लाडू फक्त ओठाने तोडायचा, दातही लावायचा नाही, आत गेला की बिघडला. त्या लाडूची चाचणी जर का आपण एखाद्याला विचारायला गेलो, शेजारणीला किंवा एखाद्या नंदिनी भाऊजीनं त्याला विचार करून देते म्हणून चाचणी सांगणार नाही. आपल्याला व्यवहारामध्ये माहीत असणारी एखादी क्षुल्लक गोष्ट तिचं गुह्य, तिचं गुपित आपण जर का दुसऱ्याला सांगत नसलं तर या जन्माला आलेलं हे सगळं भावबंधन तोडायचं याचं गुह्य संत उदारपणाने सांगतात. म्हणून ते संत उदार असतात. संत उदार उदार उदारपणाने तुकोबरांनी आपल्याला हरिकथा सांगितली. हरिकथेचं श्रवण करा, हरिकथा करा, उदारपणे संतांनी सांगितले. त्याचे परिणाम काय आहेत, हरिकथेचे परिणाम काय. पुन्हा ज्या भूमीत आलो त्याच भूमीच्या अंगाने बोलायचा प्रयत्न करतो. रसखान नावाचे संत होऊन गेले, मुस्लिम संत रसखान. अनेक त्यांची पदरचना सापडते आपल्याला. एका मुस्लिम सधन कुटुंबामध्ये जन्माला आलेले हे व्यक्तिमत्व लहानपणामध्ये ब्रजभूमीमध्ये दिल्लीच्या भागामध्ये इकडे कृष्ण भक्त जास्त आहेत. कथा ऐकत होते लहानपणी, इकडे तिकडे खेळतात मुलं. लहानपणी धर्माचं ज्ञान नसतं, धर्माचा शिक्का अंगावर नसतो, तो मनावर अंतकरणावर कोरलेला नसतो. त्यामुळे आपणही शिरखुर्मा खायला जातो आणि तेही पुरणपोळी खायला येतं. ज्यावेळेस आपल्याला कळतं, ज्यावेळेस आपल्याला त्या सगळ्या व्यावहारिकतेमधल्या, सामाजिकतेमधल्या या त्रुटी, हे शिक्के आपल्या अंगावर अंतकरणावर कोरले जातात. पांढरी टोपी असेल तर ते, पिवळी टोपी असेल तर हे, हिरवा फेटा असेल तर ते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकमेकांपासून भिंती घालून देतात. पूल बांधले गेले पाहिजे, पण पूल कोणी बांधत नाही, कारण पूल जोडायचं काम करतात. तिथं भिंती बांधल्या जातात, त्यात छेदायचं आणि विभागायचं काम करतात. अंतकरणामध्ये असलेली जी मूळची वृत्ती ती लोप पावते. असं तो भाग स्वतंत्र चिंतनाचा आहे. तर ते मुसलमान लहानपणी एकमेकात खेळायला जायचे, मग लहान पोरांसोबत कथा ऐकायला जायचे. इकडे जिकडे जाईल तिकडे कोपऱ्यामध्ये आता आपण पाहिले कितीतरी कथेचे बोर्ड, कितीतरी भागवत कथा चालू. तशाच लहानपणीची भागवत कथा ऐकली. अंतकरणामध्ये त्या कृष्ण परमात्म्याविषयी इतकं प्रेम जडलं की त्याच्या कृष्णाशिवाय कानाशिवाय त्यांना काही दुसरं सुचतच नव्हतं. जशी मीराबाई होऊन गेली ना आपली, तसेच रसखान देखील खूप मोठे संत होऊन गेले. लहानपणी केले गेलेले संस्कार अंतकरणामध्ये इतक्या खोलवर होतात की ते कितीही बाहेर उपटण्याचा, काढण्याचा प्रयत्न केला तरी ते निघत नाही. शेवटी देह जातो पण तो भाव दृढ राहतो. अशी भूमिका सारा संत आपल्याला सांगतात. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. ते तेव्हा ज्यावेळेस अंतकरणात ते रुतलेलं असेल, लहानपणीच त्या कृष्णाची मूर्ती ती श्रवणाने, जसं रुक्मिणी मातेने आपण लग्न पाहिलं ना, रुक्मिणी मातेने केवळ श्रवणाने कृष्ण परमात्म्याला
वर्णन होतं याचं रूपाचं वर्णन ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर त्याला मनोमनपती मांडला. तसं याने देखील मुस्लिम असेल तसे त्याला काही विचार नाही, पण त्या कृष्णाविषयी एवढं प्रेम जडलं, वय वाढत गेलं तसा भाव देखील वाढत गेला. आणि हे घडलं पाहिजे. परमार्थामध्ये वय वाढलं तर भाव वाढला पाहिजे. इथं परमार्थामध्ये वय वाढायला लागलं की आमचा अहंकार वाढायला लागतो, की जो परमार्थाला सगळ्यात मोठा अडसर आहे. अहंकाराला वाया गेला. तसंच होतं, तसं न होता कामा नाही. वय वाढलं रसकांचं. बादशाच्या पदवी होता, दिल्ली दरबारामध्ये मोठ्या पगाराची नोकरी होती, खूप सारा मनसबदारी सरदारी होती, सगळं जिथल्या तिथं होतं. पण अंतकरण कृष्णाकडे होतं. काही दिवसाची सुट्टी टाकली. बादशाला सांगितलं काही दिवस वृंदावन भूमीचे आकर्षण पुन्हा आला. या भूमीमध्ये कृष्णाला शोधू लागला. पदरी सेवक नोकर चाकर सगळे होते. ऐकलं होतं लहानपणी कथेमध्ये की हा कृष्ण म्हणे वृंदावनामध्ये चप्पल घालत नाही, पायामध्ये पादत्राण घालत नाही. 8 वर्षाचं ते एवढंच गोड बालक, त्याच्या अंतकरणी किती कोमल, त्याचं ऐकत स्वरूप वर्णन ऐकत मी आजपर्यंत वाढलो. त्याच्या पायाला या ब्रजभूमीचे चटके बसत नसतील का? देवाला बसले का नाही माहीत नाही, पण रसकांच्या अंतकरणाला ते चटके बसले हो. त्याने खूप सारी सुंदर प्रकारची रत्नजडी चप्पल बनवली आणि ती केवळ माझ्या परमात्म्याला त्या कृष्णाला घालायची म्हणून तिथून चप्पल घेऊन या वृंदावन भूमीवर तो रसकान आला. आल्याच्यानंतर भगवंत आता म्हणे कुठं शोधायचा भगवंत, या तर सगळ्या मूर्ती आहेत. पण ऐकलं होतं, कथेमध्ये ऐकलं, लहानपणी घुसलेलं डोक्यामध्ये अंतकरणामध्ये, की तो म्हणे 8 वर्षाच्या आतल्या बालकाची रूप घेतो आणि इथेच वृंदावन भूमीमध्ये फिरत असतो. शोधू लागला बालक. तर काही जाणवलं नाही की हा इथे असेल, हा तिथे असेल. कुठेतरी थकून बसल्याच्या नंतर एक वृद्ध झक्क म्हातारा जवळ आला. आणि तो म्हातारा जवळ आल्याच्या नंतर त्याने विचारलं, का फिरतोस, मोठ्या गरजा दिसतोस, मनसबदार दिसतोस, का फिरतोस? त्यांनी सांगितलं मी कृष्णाला शोधतोय. म्हणजे असं इथं तिथं मिळत असतो का तो? भक्ती एवढी सोपी वाटते का तुला? नाही म्हणजे तो आहे 8 वर्षाच्या आतलं रूप घेतो आणि इथं फिरतो आणि मी त्याला शोधणारच. तुम्ही तुझा गैरसमज आहे. 8 वर्षाचंच रूप घेईल का असं नाही. ही सगळी रूपं त्याचीच आहे. त्याने अद्वैत मांडलं. सगळ्यांच्या ठाई असणारा परमात्मा एकच आहे याचंच प्रतिपादन केलं. त्याच्या डोक्यामध्ये जो काही भाव होता 8च वर्षाचा तो पुसून टाकला आणि सगळीकडे तो एक. पण रसकांना काहीतरी पटेना. अंतकरणावर कोरलेला संस्कार होता. तो म्हातारा फक्त हसला. म्हातारा हसला. आतमध्ये काय दिसेल? हिरड्या. त्या म्हाताऱ्याचे इतके सुंदर दात दिसले. त्याच वेळेस रसकांनी ओळखला आणि परमात्म्याशिवाय एवढा सुंदर दुसरा कोणी असूच शकत नाही. जर तो म्हातारा जरी दिसत असता तरी त्याच्या दातावर ओळखतो मी, तोच एक पकडायचा प्रयत्न केला, परमात्मा सापडला नाही. मला यायचंय कुठं? अधोरेखित मुद्दा पुन्हा लक्षात घ्या. लहानपणी ऐकलेली कथा, ही जी कथा आहे भगवंताच्या कथेचं वर्णन तुकोबराय इथं करतात की ही हरिकथा आपण करू. ही हरिकथा आपल्याला तारणारी आहे, भवसागरातून दूर घेऊन जाणारी. याने कोणाला तारलं? रसखान तिथून पुढे लगेच पत्र लिहिलं बादशाला. सगळं सोडलं. 33 वर्षाची आपली पत्नी, 3 मुलं आहेत रसखानला. सगळं सोडलं, सगळं त्यागलं. अंगावरचे सगळे हिरे मारे मोती फेकून दिले आणि जोगन जशी मीरा फिरत होता ना गली गली, तसा रसखान सगळीकडे फिरू लागला आणि पर्यायाने भगवंत परमात्म्याच्या चरणी लीन झाला. भवसागरामध्ये केवळ दीन आणि दुर्बळांना तारलं नाही, सगळ्यांनाच तारणारा हा परमात्मा तारू भवसागरीचे उच्च नीच अधिकारी अभंगाचं दुसरं.
उच्चाधिकारी होता, काही कमी नव्हतं, सगळं जिथे तिथे होतं, भगवंताची कृपा झालेलीच होती, तरी देखील त्याला देखील तारलं ना. उंच असला काय आणि नीच असला काय, तिष्ठे भाव भक्ती देखून या, एवढा भाव तो पाहतो. या कथेचा परिणामाने उंच अधिकाऱ्याला देखील तारलं जातं. नीच अधिकारी आजामेळाचं चरित्र आपल्या सर्वांना माहिती आहे. नीच होता, तारलाच ना. गणितेचं चरित्र माहिती, तारलाच ना. एक ना अनेक चरित्र आहेत. उंच अधिकाऱ्याला देखील तो तारतो, नीच अधिकाऱ्याला देखील तो तारतो. फक्त हरिकथा त्या भावाने, त्या प्रेमाने आपल्याला श्रवण करावी लागते. श्रवण करण्याच्या भक्तीने आपण देखील मुक्त होतो. हे गुण तुकोबाई आपल्याला सांगून जळती दोषाचे जळती तुम्ही सांगितलं गुळी दिलं, औषध दिलं, तुम्ही या भवरोगाचं औषध आम्हाला दिलं, तर ते घ्यायचं कसं नक्की? कथा ऐकायची ठरलं, कथेचं महत्व कळालं, तर ती कथा ऐकायची कुणाची, कशा प्रकारे? चरित्र ते उच्चार. चरित्राची करायची जे गोकुळामध्ये देवाने क्रीडा केल्या, जे गोकुळामध्ये देव जसे वागले, बोलले, चालले, खेळले, त्याचं वर्णन म्हणजे हरिकथा आपल्याला सांगितली. इतरही कथा आहेत, त्या कथांपेक्षा हे चरित्र तुम्ही ऐका, हे चरित्र उच्चारण करा, अशा प्रकारचं बंधन आपल्याला तुकोबाराय सांगून गेले. ते चरित्र आपण उद्या सकाळी कार्याच्या कीर्तनामध्ये परमादरणीय वंदळी महाराजांच्या मुखातून आपण श्रवण करणार आहोत आणि कार्याच्या कीर्तनाची ती मर्यादा आपण पाळतो. ते चरित्र उद्या ऐकणार आहोत, त्यामुळे माझं हे प्रमाण तिथं सुटलं. आता चरित्र ते उच्चार हे अर्ध प्रमाण काही अंश आपण लावून एका मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा
त्या चरित्राचं वर्णन आपण सकाळ ऐकणार आहोत. परंतु ज्या भूमीमध्ये आपण आहोत त्या भूमीचं महात्म्य आपण सर्वजण ऐकत आहोत. काहींना ते माहीत असेल, काहींना नसेल. जो बाके बिहारी आपण सर्वजण ज्याच्या दर्शनासाठी आसुस्त होतो, आज बऱ्यापैकी आपली मंडळी जाऊन आली. काहींना राहिलं नाही. आमच्या स्वप्नाची 5-5 वेळा जाऊन दर्शन करून आली. नाही राहत त्याच्याशिवाय काही काहींना. त्याला कपडे आणले, त्याला मुकुट आणले, सगळ्या प्रकारचे शृंगार. जो देहा शृंगार आपण करतो ना सकाळी, असा देवाला करायचा ही उत्तेज परंपरा आहे. आपल्याकडे फक्त काय देव पूजले जातात सांगू नाही तसं काही सांगतोच. आमच्या जवळचा परिवाराचा एक मुलगा आहे, तालमीत होता, आळंदीत होता पण तालमीत होता. तो जो मला त्याच्या तालमीत होता तो गुंडाच्या तालमीत होता. जे गुंडांच्या तालमीत होता त्यांचा आडनाव गुंडे. पैलवान केलं गेला. आळंदीत लोक शिकायला जातात, ज्ञानार्जन करायला जातात, साधना करायला. तो पैलवान केला. माझा भाऊ आणि तो सोबत होता. आळंदीत कधी मध्ये यायचे, दिवाळीला यायचे, दसऱ्याला यायचे, काहीतरी सुट्टीला यायचे. आल्याच्या नंतर घरचे देवपूजाला सांगायचे. आळंदीत राहून देवपूजा घरच्यांना कंटाळा झालेला असतो, आपल्या पोरांच्यावर टाकलायचं. एक दिवस मी सकाळचा गेलो होतो 8:30-9च्या दरम्यान मामाच्या इथं हरणी करत ना असं त्याने काय केलं, लहान होता तेव्हा तो, आता जाऊ दे. त्याने काय केलं, कोलगेटने देव असते. कोलगेटनी पुढून डोकं लावलं होतं काय माहिती, म्हटलं देवले म्हणले कोलगेटनी देव असले. आपल्याकडे फक्त काय तो प्रश्न नाकात जाईल, तोंडात जाईल, कोलगेट काही नाही. तो बाप आपल्याकडे फक्त देव पूजायचं, पूजा करायची म्हणून करायची. सगळे उचलायचे आणि एखाद्या गंगाड्यात टाकले, उचलले वळले की ठेवले. पण इथं तसं नाही. उत्तरेची भूमी एवढी, तुम्ही साधा एखादा रिक्षावाला जरी पाहिला ना, आमचा रिक्षावाला पहा 10-10 वेळा तो 5-5 मिनिटाच्या अंतरावर भजन करून घेतो. राधे राधे म्हणा तरच रिक्षा पुढे जाते. 5-5 मिनिटावर भजन करून घेते, 2-2 मिनिटावर भजन करून घेते सारखं. ही मंडळी जसं आपण देहाला समजतो तसं ते देवाला समजतात. देवाला गार लागत असेल, देवाला पांघरुण घालतात, देवाला उन्हाळ्याची उटी करतात, पंखा लावतात. या सगळ्या गोष्टी केल्या जातात. एवढा प्रेमभाव यांच्या अंतकरणामध्ये असतो. या भूमीचं महत्व आहे तसं. जो बाके बिहारी आपण ऐकतो, बाके बिहारी आपण दर्शन करून आलो, त्या बाके बिहारीची कथा सांगून मी या ठिकाणी चिंतनाला पूर्ण करतो. काय झालं म्हणे, स्वामी हरिदासजी नाव सगळ्यांनी ऐकलं असेल. आणि जे कोणी सेवाकुंजीला आता जाऊन आले असतील ते सेवाकुंजीमध्ये तिथे त्यांची मूर्ती आहे, फार सुंदर मूर्ती. आणि स्वामी हरिदासजी म्हणजे जरी नाही स्वामी हरिदासजींचं नाव ऐकलं तरी तानसेनचं नाव सगळ्यांनी ऐकलं. कधी कधी असंच होतं, गुरुचं नाव मागं राहतं, शिष्य जेवढा मोठा तो व्यवहाराच्या अंगाने जात असतो. हरिदासजी, स्वामी हरिदासजी एवढं सुंदर गायन करायचं. मी आमच्या परमादांनी एवढे गुरुजींकडून ऐकलं की म्हणजे त्यांना पंचम स्वर, 5वा स्वर जो पंचम तो भगवान श्रीकृष्णाने प्रदान केला होता. म्हणजे एवढे हरिदासजी सुंदर गायन करायचे. दुसऱ्या करता कोणाही मनुष्या करता ते गातच नव्हते, ते गायन करायचे. ते केवळ आणि केवळ कृष्णासाठी गायन करायचं. एक दिवस घडलं असतं, लोक त्यांना विचारायचे का तुम्ही गात नाही. याच्यामध्ये देखील देवाचा अंश आहे, तुमच्या अंशामध्ये सगळ्यांचा देवाचा अंश आहे. आमच्यासाठी काय ते काय फरक पडतो. त्यांची श्रद्धा तिथंच होती. म्हणजे काय मिळवलं तुम्ही तरी आजपर्यंत पुढे सगुण स्वरूपात त्याला पाहिलंय, तुम्ही पुढे सगुण स्वरूपात त्याला प्रकट केलाय. आता निर्गुणाची पूजा करतात. सगुणोपासकाला आपल्या परंपरेमध्ये, संप्रदायामध्ये खूप सारं महत्व आहे. निर्गुण निराकार तत्व जरी आपण स्वीकारत असलो पण सगुण साकाराची पूजा आपल्याला सांगितली. तुझं सगुण म्हणून की निर्गुण दोन्ही एकच आहे, पण सगुणाला महत्व आहे आपल्याकडे. निर्गुण निराकार बघता आता कमी दिसतात. त्यांनी आत्मचिंतन केलं. खरंच काय कधी कधी एखाद्या सामान्यातून आपल्याला आपला दोष कळतो. एखाद्या ज्ञानी महात्म्याने सांगितलं तर कळणार नाही, त्याला चुकाच काढायची सवय, लगेच काम सटाकतो आपण, माणूस पण आणि विचार पण. परंतु सामान्य माणूस कधी कधी असं बोलून जातो की आत्मचिंतनाची वेळ येते. तसंच कोणी सामान्य त्यांना बोलून गेला, कुठं सगळं साकारात तुम्ही पाहिलाय आणि देवा करता करता कुठं तो प्रकट झालाय. त्यावेळेस म्हणे स्वामी हरिदासजींनी आत्मचिंतन केल्याच्या नंतर चारुकेशी नावाचा राग गायला. त्या चारुकेशी रागाचा परिणाम एवढा झाला, भगवंत परमात्मा समोर येऊन नाचायला लागला. ते सावळं रूप इथं येऊन प्रकट झालं. ते बिहारी नावाने ओळखलं जातं. ते बिहारी. तुम्ही म्हणाले आलतर सांगितलं, जांभूळकर सांगितलं, शेखरचं काय महत्व आहे. बिहारी सांगितलं मी, बिहारी नावाने ते तत्व आलं. परंतु ज्या वेळेस
या बिहारी तत्वाने इथं वास केला. जोपर्यंत हरिदासची होती तोपर्यंत गायन करत राहिले. तिथून पुढे कितीतरी परंपरा अजून आहेत. गोस्वामी तिथले पुजारी आहेत, पुंडरीकजी गोस्वामी त्यांचे वंशज ते पुजारी तिथं नेमले गेले. हा सगळा भाग बाजूला चालला. मला सांगायचंय बाके बिहारी, बाके बिहारी कोणीतरी असाच एक साधक, असाच एक भगवत प्रेमी ज्यावेळेस या वृंदावन भूमीमध्ये आला, भगवंताचं वेळ घेऊन आला, कुठेतरी ऐकलेल्या कथेचं श्रवण त्या अंतकरणामध्ये घेऊन आला की तो फार सुंदर आहे म्हणे, फार सुंदर आहे, फार विलोभनीय. एकदा पाहिलं त्याला की दुसरं काही आठवत नाही. ऐकलं होतं कुठेतरी पाचशेची कोणीतरी सून होती का बेबी होती कोण होती माहीत नाही, ती देखील याच्या प्रेमात पडली होती. मुसलमान असून तिने एकदा याच्याकडे पाहिलं तर ज्यावेळेस तिच्या सेवकांनी सांगितलं कि ये खुदा छोटा खुदा है, ये 8 साल का खुदा है, अपना खुदा बड़ा है, क्योंकि होगा बड़ा लेकिन सुंदर ऐसा नहीं होगा. ज्या लोकांनी वर्णन करावं हे अंतकरणात कानावर पडलं, किती सुंदर आहे, किती सुंदर आहे, पाहायला गेला. ज्यावेळेस तो बिहारीजींच्या मंदिरामध्ये आला, मंदिरात आला, अंतकरणाचा भाव तर एवढा उफाळून आलेला होता, तो सोबतच घेऊन आला होता. त्यांनी त्याला ऋणी करायला ठरवलं. समोर येऊन मागे घालून वेळेस बसला आणि परमात्म्याशी आणि त्याची नजरानजर झाली. एवढी नजरानजर झाली ते म्हणतात ना ती एवढी माऊलीची हृदय मिळाले, ये हृदयचे ते हृदय घातले. जरी हृदय मिळाले नसतं तरी 8 से 8 मिली एवढा अंतकरण त्यांचं द्रवीभूत झालं. भगवंत परमात्म्याच्या डोळ्याशी डोळा लागला. अंतकरणाच्या भाव अवस्थेत पाझर फोडला, डोळ्यातून अश्रूच्या धारा निघायला लागल्या. त्याच्याने देवाच्या देखील दोघांची एवढी नजरानजर झाली, एवढी नजरानजर झाली. तो उठून ज्यावेळेस जायला लागला, मंदिर बंद करायची वेळ झाली, पुजाऱ्यांनी बाहेर काढलं, उठला, बाहेर निघाला. देव साक्षात उतरून खाली आले. बिहारीजी त्याच्या सोबत जाऊ लागले. पुजाऱ्यांनी अडवलं, नटमस्तक झाले, लोटांगण घातलं. बिहारीजी असं करू नका, प्रमाद काढला, चूक झाली. जर का परत त्याच्यासारखा कोणी दुसरा भक्त आला आणि देव जरी तो जाऊ लागला तर या वृंदावन भूमीला महत्व राहायचं नाही. म्हणून त्यांनी तिथं लोटांगण घातलं, देवाला अडवलं, त्याला बाहेर केलं. परंतु बाहेर त्याचं शरीर त्याचं केलं, त्याचा विग्रह बाहेर केला, त्याचं नाव त्या देवाला दिलं. त्या भक्ताचं नाव बाके आणि तिथून पुढे बाके बिहारी म्हणून तो देव इथं विराजमान केला. ते बाके बिहारी आज आपण सगळ्यांनी त्याचं दर्शन भाव अवस्था असते अंतकरणाची. आणि मग ते आमच्या चर्चा झाली पाहिजे महाराज सोमनाथजी महाराजांची की ते 2-2 मिनिटाला पडतात. विठ्ठल महाराजांनी म्हटले ही लोक पडदा का आवडतात. 4 आठ दिवस झाले माझ्या मनात तोच विचार, गेलं की पडदा लाव, गेलं की पडदा लाव. त्याला लपून ठेवायची गोष्ट आहे का. त्याचं कारण असं आहे, कदाचित तुमच्या माझ्यातल्या 230 जणांचा एखादा भक्त, एखादी स्त्री भक्त, पुरुष भक्त कोणी असेल, एखाद्याचं जर टाका भिडा भगवंतच आहे आणि कदाचित जर तो परत पळून जायला लागला तर जास्त वेळ बघू देत नाही, जास्त वेळ बघू देत नाही, मध्येच पडदा आडवा केला जातो. जास्त वेळ त्याच्याशी अनुसंधान साधू देत नाही. जेवढा पाहिला तेवढा साठवावा आणि तोच घेऊन जावा. क्षणभर मुक्तीच आहे ना देवाची एक वारी. क्षणभर उभा क्षणभरी ते मुक्तीच्या 4 मुक्ती साधल्या जातात. तुम्हाला क्षणभर जरी तुम्हाला दर्शन झालं तरी पुरेच आहे, फार काही बदल बसायची गरज नाही. अशा प्रकारची भावभूमिका या बाके बिहारीची आहे. या वृंदावन भूमीमध्ये असल्यामुळे ती महती सांगावीशी वाटली. परंतु तो जो भाव अंतकरणात येतो, रुजतो आपल्या, तो कशामुळे रुजतो, तो हरिकथेमुळे, केवळ आणि केवळ हरिकथेच्या श्रवणामुळे. ते चरित्र गोकुळातलं आहे त्याच्यामुळे. आणि त्याचमुळे तुकोबराय काय सांगतात की आवड धरा, पण कशाची धरा, हरिकथेची धरा. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मने आवडी धरी, तुका मने तुका
मंगलित अधिकारी तुका म्हणे आवडी धरी. तो बऱ्याच सांगतात आवड धरा. कशाची आवड धरा? हरिकथेची धरा. तर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. कृपा करणं त्याचा स्वभाव. सगळ्याच महाराजांनी एवढी सांगितली. कृष्ण कोपोळी जास्ती मारी, रागावून मारतो. कोप जरी त्याचा झाला ना तरी तो काय करतो? तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. मग कृपेने उपदेश करी कैशा परी न पवे. आपल्यावर तर त्याची कृपा झाली. कृपेनेच उपदेश केला त्याने गीतेच्या रूपाने आपल्याला. त्याच गीतेवर ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर ज्ञानेश्वरी लिहिली ती आपल्या सोबत आहेच आहे. या सगळ्या मंडळींनी साधू संतांनी जे काही सांगून ठेवलंय की कृपा करायला तो तयारच आहे. फक्त तुम्ही आवड धरा आणि आवड बदलत राहते आपली. प्रॉब्लेम हाच आहे आपला. काल वेगळं आवडत होतं, आज वेगळं आवडतं. ज्याची आवड स्थिर राहिली, त्याची आवड स्थिर राहिली, त्याच्यापासून देव दूर नाही. आपली आवड बदलता कामा नाही. त्याच आवडीने प्रेमाने आपण देवाला भगवंताला जर का आकळलं तर ती हरिकथा आपल्याला सुख राशी दिल्याशिवाय राहणार नाही. जशा जशा प्रकारे या अभंगाचा भावार्थ निघाला, काढला, बुद्धीला सुचला, जो चांगला होता तो सगळा गुरुदेवांचं स्मरण, गुरुदेवांचं ऐकलेलं आणि तुम्हा सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या कृपाशीर्वादाने निघाले. त्यांचे काही त्रुटी आहेत, जे काही चुकीचं आहे, माझ्या वाणीचे त्रुटीचे दोष आहेत,
कारण हा पिंड पोचताना बरेच उलटे पालटे व्यवहार या आयुष्यामध्ये आजपर्यंतच्या 33 वर्षामध्ये झाले. त्यातले काही संस्कार असतात, ते काही प्रगती करू देत नसतात, आणि काही असे असतात की ते कुठे घेऊन जातात. मी त्याही दिवशी कुठेतरी बोलून गेलो की माझा पिंड कीर्तनाचा आहे का नाही माहीत नाही, प्रवचनाचा आहे का नाही माहीत नाही, गायनाचा तर निश्चितच नाही, ही सगळ्यांच्या लक्षात आलंच असतं. परंतु कुठेतरी एकदा बोललेलं ऐकलं, पायगुडे महाराजांनी सांगितलं मला प्रवचन करावंच लागेल. आणि आजपर्यंत तिथून ज्या वाट्याला आलेल्या सेवा आहेत त्या आदल्या दिवशीच सांगितले गेलेले आहेत. धावपळीच्या सेवा माझ्या वाट्याला येतात. आजही तसंच घडलं. मी स्वतःच्या प्रवचनाची तारीख रद्द करून मला दिली, प्रवचनात बसवली आणि आता कीर्तनालाही उभं केलं. या सगळ्या मंडळींची कृपा आहे. त्या सगळ्या मंडळींच्या चरणावर ही सगळी मंडळी साक्षीदार. आता कोण एकाच नाव राहील, नाव घेण्याच्या ऐवजी आपण इथं नाम घेण्यासाठी आलोय ना, सगळ्यांच्या चरणी दंडवत करून उपस्थित आपण सर्वजण मला ओळखता, सगळ्यांच्या चरणी दंडवत करतो आणि आपल्या या कीर्तनाच्या वाणीला मी विराम करतो. जी काही चुकीची होती, माझे दोष माझ्या पुन्हा करा, माझ्या अंतकरणाने त्याला माफ करा. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, धन्यवाद. श्री सिद्धिविनायक सेवा मंडळ यांच्या वतीने संपन्न होत असलेली श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ चैतन्यदायी सोहळा वृंदावन धाम या ठिकाणी संपन्न होतोय. आपल्या सगळ्या भाविकांच्या सात्विक श्रद्धेने आपण या ठिकाणी हा कथा कीर्तन श्रवण प्रवचनाचा आनंद उपभोगत आहोत. चालून थकलेले आहेत, तरी पण अंतःकरणामध्ये असलेली प्रभुप्रेमाची आवड आणि आपण हे कीर्तन खूप सुंदर पद्धतीने बोलिली लेपुळे वेळी वाकुळी उत्तरे परंतु IT मध्ये कीर्तन कार्यक्रम जवळ येते, त्यामुळे IT कीर्तन करणार प्रत्येक पत्त्याची किंवा खूप जो विनयशील वक्ता असतो त्याच्या मुखाविंदात काही शब्द असतात की मला समजून घ्या. मग काही माझ्यासारखे दुसरं कोणी नाही, मी समजून घेतो असं म्हणणारे काही असतात. परंतु सातत्याने चिकित्सक असणारी त्यांची भूमिका आहे आणि ज्ञानजिज्ञासा आहे. स्वतः पहिले मुख्य शाखेचे भावनाचे पदवीधर असतानाही कीर्तन पदविकेचं धर्मीय त्यांनी पूर्ण केले आणि नेहमी संस्कृतला पहिल्या वर्गाला ते संस्कृतचा अभ्यास करतात. बाकीचा उद्योग व्यवसाय आणि त्यांची कीर्तन प्रवचनं मोठमोठ्या वक्त्यांची आणि इंग्रजी हिंदी संस्कृतवरती चांगल्या पद्धतीचा प्रभुत्व आणि सातत्याने एक प्रसन्न व्यक्तिमत्व म्हणून आम्ही शेखरजी महाराजांना जाणतो मानतो. आणि मी नेहमी म्हणत असतो की दुधात केशर आणि कार्यक्रमात शेखर असं असतं की आपण छान सगळं काही जमून येतो. ऋषी महाराज त्यांनी खूप सुंदर पद्धतीने सेवा केली. दिना आणि दुर्बळाशी सुखद अशी हरिकथा, जे अत्यंत दीन म्हणजे गरीब नाहीत, तो खूप पिळलेले कथेच्या महात्म्यामध्येच आपण पाहिलं की आता परत कथा नाही सुरू करायची, उद्या सांगायचं. धुंदुकारी सारखा एकदम दीन आणि भक्ती ज्ञान वैराग्यासारखे उच्च अधिकारी सगळ्यांना हरिकथा सांगते. म्हणून तुकोबाराय म्हणतात माझी हरिकथा आई आहे, माझी हरिकथा माऊली नव्हे अनेकांशी पांगिली व्याली वाढविणे.
हरिकथेने मला जन्म दिला, मी हरिकथेत जन्माला आलो. काय त्याचा अर्थ होतो? आपणच आपणाला जन्म द्यायचा असतो. आपण गेल्यानंतर, घरी गेल्यानंतर नवीन कुणीतरी माणूस आला आहे. बाकी घरच्यांनी म्हणावं लय बदलून आली, पहिल्यासारखी नाही, आता अजून फार चांगली. अशा स्वरूपाचा सतत उत्क्रांत बदल कथा करते आणि त्या कथेचं महात्म्य, प्रसंगाला कोणता अभंग घ्यावा याची सूचकता महाराजांनी झाली. सदानाम हरिघोष घेतला असता तरी बसला असता आणि आता तर परफेक्ट बसलेला आहे अभंग. सुंदर स्वरूपाचा अभंग घेतला विषयाला धरून की निम्म काम झालं, नंतर काही सांगा न सांगा अभंगच बरंच काम करतो. परंतु बाकी गेलीचं खरं मला मी पण ऐकलं होतं पण विसरून गेलो होतो, तर ते आज पुन्हा पुन्हा स्मरण झालं. आणि महाराजांनी हे खूप चांगल्या पद्धतीचं ज्ञानदान केलं. ते आपले तीर्थ या ठिकाणी त्यांना शाल श्रीफळ देऊन 3 रंगाच्या शाली आणल्या. घाई सगळं व्यवस्थापन करावं लागतं म्हणजे शाली आपला महाराजांना तरी शाल श्रीफळ द्यायचे ना, 3 रंगाच्या शाली आणल्या. बापांना म्हणलं कुठल्या रंगाची द्यायची, म्हणजे जांभूळ, हे जांभळ्या रंगाची द्या. जांभूळ त्यांना शाल श्रीफळ या ठिकाणी प्रदान करतील आदरणीय मधुआबा पाडळे आणि त्याचबरोबर पंढरीनाथ आप्पा दुधाने. एक आप्पा आणि आप्पा, दुसरे आप्पा उद्या ठेवू. खूप सुंदर पद्धतीने खरोखर सेवा आपण तीर्थंकरांच्या समाधानासाठी म्हणायचं असं नाही, तर खूप छानपैकी आपण या ठिकाणी विषयाचं प्रकटीकरण केलं. हो सांगायचं जांभूळ पिकल्या झाडाखाली, आणि ती वृंदावनामध्ये कथा होते. नाही पूर्ण झाकून घ्यायची आली. वा तिथं टोपी नका लावू, पाकिट दिल्यासारखं वाटतं. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण उद्याच्या सूचना काय असतील त्या आदरणीय हरिभक्तीपरायण संतोषजी महाराज पायगुडे हे देखील 5 मिनिटांनी भोजन प्रसाद तयार आहे. वाट पाहतोय जेवण आपली, भुका लागलेल्या मान्य. आज जरा कमी भुका लागले असतील, बाहेर सगळे फिरले ना, काय ना काहीतरी खाऊन आला असं थोडं चाट काय घेतलं, थोडा अंदाज आला आम्हाला. म्हणूनच महाराजांनी कीर्तन थोडंसं म्हणजे अजून थोडंसं अत्यंत सुंदर अशी सेवा या परमात्म्याच्या भूमीमध्ये आपलं भाग्य असतं. आपण सकाळीच बोलून आलो की इथे येण्यासाठी खूप मोठं भाग्य असावं लागतं. ते भाग्य सगळ्यांचं आहे आपलं. असो झालं आता उद्या काल्याचं कीर्तन आहे. विरहाची असणारी ती कातरावस्था, आपण सगळेजण त्या अवस्थेमध्ये उद्या असणार आहोत. घरी जायची ओढ लागली खरं, पण इथून सुद्धा पाऊल आपल्याला टाकावं असं वाटणार नाही. जसं त्या गोपिका म्हणायच्या ना, सगळीकडे तुला पाहिलं पण तू दिसला नाहीस. आता आपल्यालाही तसंच होणार आहे. त्याला शोधला आम्ही, इथं सापडला का नाही मला माहिती नाही, पण त्याच्या गावावरनं आपल्या गावाला आता आपल्याला पाय काढूशी वाटणार नाही. संसार आहे हा. तुम्ही आम्ही सगळे त्या ठिकाणी पुन्हा आपापल्या गावाला उद्या जाणार आहोत. तर उद्या सकाळी सगळ्यांनी लवकर उठून आपापली बॅग आता सकाळी भरा. बरोबर सकाळी 9 वाजता कीर्तनाला सगळ्यांनी इथं उपस्थित व्हायचे. 8-8:30च्या दरम्यान सगळ्यांनी नाश्ता करायचा. 9 वाजता कीर्तनाला यायचं. 9 ते 11 बरोबर वेळेमध्येच कीर्तन होणार आहे. काल्याचं कीर्तन आहे. सुंदर असं परमात्म्याचं गोड असं चिंतन महाराजांच्या मुखातून आपण ऐकणार आहोत. काल्याचं कीर्तनामध्ये थोडेसे काही खेळ राहिले होते आपले, ते थोडे महाराज अर्धच उद्या कीर्तन करतील म्हणून अर्धे आपण खेळ खेळणार आहोत सगळे. कारण पुन्हा या भूमीमध्ये नाचायला मिळतं का नाही काय माहिती आपल्याला. हरिद्वारला गेलो कोरोना आला, आता वृंदावन माघारी चालू, असं काही येऊ नये देवा. आम्ही अशी प्रार्थना करून सगळेजण त्या ठिकाणी जाणार आहोत. म्हणून उद्या सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे. उद्याच्या दिवसाचा एक अर्धा 1 तासाचा आनंद या स्थळावरती आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर सर्वांनी प्रसाद घ्यायचा आहे. प्रसाद घेऊन झाल्यानंतर आपापल्या रूम मध्ये आपण जाऊन पुन्हा बॅगमध्ये काय भरायचं राहिलंय नाही राहिलंय पाहणार आहोत.
रेल्वेमध्ये जाण्याचे कपडे, कारण रेल्वेत जाण्याची वेगळी होती, इथं घालण्याची वेगळी होती, फिरण्याची वेगळी होती. तो एक आनंद आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. रेल्वेमध्ये जाण्याचे जे काही कपडे आहेत ते घालून बरोबर 1:30 वाजता आपल्याला इथून निघायचे. त्याचं कारण आहे, आपण 4ची जरी गाडी असली तरी इतक्या लवकर का निघतो, कारण ट्रॅफिक जर लागलं तर 2-2 तासाचं ट्रॅफिक हलत नाही. आणि 2 तासाच्या ट्रॅफिकमध्ये जर आपण गुंतून बसतो तर मग कालच्या ताजमहल सारखं होईल. ताजमहल त्या ठिकाणी आपला हुकला, थोडस आपल्या मनाची नाराजी झाली, पण रेल्वे जर हुकली तर इथं पर्याय नाही. त्याच्यासाठी सगळ्यांनी उद्याची मोठी काळजी घ्यायची. प्रसाद घेतल्यानंतर सगळ्यांनी व्यवस्थित तयार होऊन बॅगा भरून थोडं लवकर जाऊन आपण रेल्वे स्टेशनला बसलेलं काही हरकत नाहीये. आणि तिथं सुद्धा गाडी 2च मिनिटं थांबणार आहे. त्या 2 मिनिटांमध्ये सगळ्यांनी पहिल्या आपल्या बॅगावरती टाकून माणसांनी सगळ्यांनी चढून घ्यायचं. आतमध्ये उभं राहून नंतर कसंही आपल्याला बसता येईल. आणि आताच करू नका, मला याच्या शेजारी पाहिजे, त्याच्या शेजारी पाहिजे, इथं पाहिजे, तिथं पाहिजे. जिथं तिकीट आहे तिथं बसण्याचा प्रयत्न करा. नंतर रेल्वेमध्ये आपल्याला इकडं तिकडं फिरता येतं. जाताना फक्त आपल्याला 2 वेळेचा प्रसाद या ठिकाणाहून मिळणार आहे. उद्या सायंकाळी 4ला आपण रेल्वेला बसलो की 8-9 वाजता आपल्याला भूक लागेल, म्हणून मसाले भात, सुंदर चटणी या ठिकाणी डब्यामध्ये दिली जाईल. आणि दुसऱ्या दिवशीचा सकाळचा सुद्धा प्रसाद आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून कुणी काही इथून खाण्यासाठी खरेदी करा वगैरे काही घ्या बरोबर, तर नाही घेतलं तरी चालेल, आपल्याला इथून सगळा प्रसाद देण्यात येणार आहे. असो, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद आहेत. तुम्ही सगळ्यांनी हे सगळं काही सहन केलं, एवढं आमचं सगळ्यांचं ऐकून घेतलं, देवाच्या कथेचा आनंद घेतला, वृंदावनामध्ये आपण सगळेजण फिरलो. उद्या आपण काद्याच्या कीर्तनाची, भगवान परमात्म्याच्या लीलांची प्रतीक्षा करणार आहोत. आदरणीय वाणीभूषण गुरुवर्य चंद्रकांतजी महाराज वांजळे यांची काद्याची कीर्तन रूपी सेवा होणार आहे. आता सर्वांनी शिस्तीमध्ये प्रसाद घ्यायचा आहे. कुंडली कवरला हरी विठ्ठल ज्ञानदेव, पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज. सगळे श्रोते आपले इतके चांगले की कोणत्याही प्रकारची शिस्त कार्यक्रमात कुणीच मोडली नाही. म्हणून पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद.